नमस्कार सगळ्यांना. आपल्या टेस्ट अँड ट्रायल ह्या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, खमंग आणि पौष्टिक भाजणीचं थालीपीठ. हे थालीपीठ नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला भाजणीचं थालीपीठ बनवायचं आहे. त्यासाठी तर भाजणी बनवावी लागेल. तर हे भाजणीचं पीठ बनवायचं कसं, त्यासाठी आपण हे काही धान्य घेतले आहेत ते पाहूया. आपण समप्रमाणामध्ये बाजरी, ज्वारी, गहू घेतला आहे आणि एक वाटी आपण हरभऱ्याची डाळ, तांदूळ, मटकी, हुलगे, अख्खे धान्य घेतलेले आहेत. आता हे मी गिरणीमध्ये बारीक दळून घेणार आहे. दळण हे खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही, बाजरीच्या पिठासारखं आपण दळून घेणार आहोत. आता मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपण कापून घेतलेला आहे. आलं, लसूण आणि मिरचीचा आपण ठेचा बनवलेला आहे. 1 चमचा लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. तीळ घेतले आहेत आणि चवीनुसार 1 चमचा मीठ घेतलेला आहे. 1 चमचा जिरे घेतलेली आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता आपण ह्या भाजणीच्या पिठामध्ये आपलं सगळं साहित्य आपण मिक्स करण्यासाठी घेऊया. आता मी ह्या भाजणीच्या पिठामध्ये तीळ, मीठ, जिरे, ओवा, मिरचीचा ठेचा, हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण हे सगळं साहित्य ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण लागेल तसं थोडं पाणी घालून ह्या पिठाला चांगलं मळून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपण ह्या पिठाला मस्तपैकी मळून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवणार आहोत. तवा हा आपण मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. इथे मी तवा गॅसवर ठेवत आहे. आपला तवा गरम होतपर्यंत आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. इथे मी 1 फडकं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि त्या कपड्यावर मी थालीपीठ थापून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या हातांच्या बोटाच्या साहाय्याने आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आपल्याला मध्ये मध्ये ओला हात करून हे थालीपीठ आपल्याला थापावे लागणार आहे. आणि आपण आता ह्या थालीपीठाला मधोमध आणि बाजूला छोटी छोटी छिद्र करणार आहोत. त्यामुळे तेल आतपर्यंत जाऊन थालीपीठ खूप छान खरपूस भाजली जातात. आता मी तव्यावर हे थालीपीठ टाकणार आहे. तर आपल्याला हे कापडासकट ह्या तव्यावर थालीपीठ टाकायचं आहे आणि हळूहळू हे कापड काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे कशी हळूहळू कापड काढून घेतला आहे. आता आपल्याला मंद आचेवर एका बाजूने खरपूस होतपर्यंत थालीपीठ भाजून घेतला आहे. नंतर अलगद पलटून आपण दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं गरमागरम थालीपीठ तयार झालं आहे. हे गरमागरम थालीपीठ लोणचं, मिरचीचा ठेचा याबरोबर आपण खाऊ शकतो. प्रत्येक घासात खमंगपणा आणि घरगुती चवीचा आनंद आपल्याला नक्की मिळेल. तुम्ही थालीपीठ कशा बरोबर खाता, दही, लोणी की लोणच्या बरोबर, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक चविष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.